नमस्कार. आज आम्ही आलो आहोत शिवश्री भेळ आणि पाणीपुरी. करपे बंधूंची ही कोथरूडमध्ये आहे. यांची पाणीपुरी ट्राय करायला आलो आहे. म्हणजे पाणीपुरी, रगडापुरी, दहीपुरी हे सगळंच विकतात. ह्यांचं मेन मला जास्त आवडलं ते म्हणजे हायजीन. इतकं सुंदर हायजीन मेंटेन केलेलं आहे त्यांनी. दोन भावंड हे दोघं स्टॉल बघतात. त्यांची जी चिंच गुळाची चटणी आहे ती तर एकदम ऑसमच होती. आता हे पाणीपुरी बनवत आहेत. पाणीपुरीची टेस्ट एवढी सुंदर होती की म्हणजे माझ्या मुलांनी 2 प्लेट खाल्ली. आणि ह्यांचं गिरायक हे म्हणजे 9:15 पर्यंत असतं. संध्याकाळी 6ला हा स्टॉल लागतो. 9:15 पर्यंत असतं आणि 9:15 नंतर पण माणसं म्हणजे पार्सल घेऊन जातात. त्यांचं हायजीन इतकं सुंदर म्हणजे मला इतकं आवडलं ना की. आणि ते हाताने वगैरे पाणीपुरी देत नाही. म्हणजे हात डीप करून पाणीपुरी दिलं जातं तसं नाही. ते म्हणजे एकत्र 6 पुऱ्या एकत्र करूनच ते पाणीपुरी देतात. आता ही रगडापुरीची मेकिंग चालली आहे वाटतं त्यांची. तर तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या पत्ता मेन्शन करते किंवा तुम्ही गुगललाही टाकलं तरी ह्यांचं सगळे डिटेल्स येतात. तर तुम्ही येऊन नक्की ट्राय करा. खरंच खूप छान आहे. हे प्रत्येक प्लेट वेगळी वेगळी जी आम्ही टेस्ट केली ते सगळ्या टेस्ट ऑसम होत्या एकदम. आणि आम्ही कुठलंही म्हणजे आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं म्हणून आम्ही म्हटलं की ह्यांचं आपण येऊन ट्राय करूया म्हणून. हे काही प्रमोशन वगैरेचं काही नाही आहे आमचं. त्याचं ते म्हणजे प्लेट बनवण्याची जी पद्धत आहे, जे म्हणजे म्हणतात ना आपण प्रेझेंटेशन आहे, ते खूपच भारी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता तो कसा बनवतोय. आणि तेवढ्या स्पीडनी आणि सगळे म्हणजे ते दोघंही भावंड त्यांचं प्रमाण घेण्याचं सगळं सेम आहे. म्हणजे असं तो वेगळा बनवतोय हा वेगळा बनवतोय असं नाही. त्यांनी ते म्हणजे बनवण्याची जी आहे म्हणजे किती प्रमाण घ्यायचं हे दोघांनी मेंटेन ठेवलेलं आहे. त्यामुळे टेस्टमध्ये असे कुठलीच फरक लागत नाही. दोघांनी जरी सेम बनवलं तरी ते म्हणजे व्यवस्थितच लागते टेस्ट. म्हणजे गिरायक एवढ्या लांबून येतात. बिबेवाडी परत कात्रज वगैरे इकडून येतात असं तो सांगत होता. जेव्हा आम्ही त्याच्याशी बोललो तेव्हा त्याने सांगितलं की माझे गिरायक येण्याच्या आधी मला कॉल करतात आणि 2 दिवस जरी गाडी बंद असेल तरी ते बोलतात की का तुम्ही बंद ठेवली वगैरे असं. आम्हाला यायचं होतं किंवा काही लोक येऊन परत गेलेली आहेत म्हणून ते त्याचा नंबर घेऊन जातात आणि त्याला कॉल करून येतात की आम्ही येणार आहेत वगैरे, की तुम्ही आहात की नाही ते. आता ही भेळ मी ऑर्डर केली होती की भेळ मला बनवून हवे, तर तो भेळचं मेकिंग करतो. ही स्पीड बघा त्याचा. दोघंही भावंड, एक कामाला जातो एक कॉलेजला जातो आणि संध्याकाळी हा स्टॉल सांभाळतात. तेही कौतुकास्पदच आहे त्या दोघांचं. आई सगळी तयारी करून देते आणि बाबा पण स्टॉलवर हेल्पला असतात त्यांच्या. फेमस आहेत करपे बंधू म्हणून. तुम्ही बघू शकता भेळ रेडी झालेली आहे आणि मी इथं ट्राय करत आहे ती. त्यांच्या दुसऱ्या भावाची पण एक गाडी आहे की यांचे मोठे बंधू गाडी चालवतात. जे त्यांचे लहान भाऊ आहेत त्यांची मिसळपावची गाडी असते सकाळची नाश्त्याची. तर नेक्स्ट टाइम आम्ही त्यांच्या गाडीवर जाणार आहोत मिसळपाव खायला सकाळचं. त्याचा एक तुम्हाला वेगळा मी व्हिडिओ बनवून दाखवणार आहे.
आता ह्यांचं मेकिंग चालू आहे SP-DP. तर पुण्यामध्ये SP-DP हे खूप फेमस असतं. प्रत्येकजणाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. ह्यांची थोडी पद्धत वेगळी आहे. कोणी त्याच्यामध्ये रगडा टाकतं, कोणी बटाटे टाकतं. आणि ह्या प्लेटमध्ये प्रेझेंटेशनही चांगलं करतात. बरेचसे लोक कागदाच्या प्लेट यूज करतात, पण हे काचेच्या डिश आणि स्टीलच्या डिश यूज करतात वस्तू द्यायला. हे बनवताना बघूनच तोंडाला पाणी सुटतं. आणि यामध्ये हे दही पण भरभरून टाकतात, की असं नाही की नैवेद्याला दाखवतात असं थोडं थोडं टाकलं, पण भरपूर टाकतात. म्हणून याची खासियत आहे की त्याला SP-DP म्हणतात, शेवपुरी दहीपुरी. तर आम्हाला यांच्याकडचे सगळे पदार्थ खूपच आवडले. आम्ही पुन्हा या ठिकाणी यायला येणार आहोत आणि तुम्हालाही रेकमेंड करतो की ह्या प्लेसला तुम्ही अवश्य भेट द्या.